सर्वांना जय सेवा, जय जोहार, जय भीम. मी किशोर चौधरी, जिल्हा वर्धा, आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य, एक उपोषणकर्ता आणि एक छोटासा कार्यकर्ता. आज 14 एप्रिल महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, जग ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या जयंती निमित्त संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना, मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती, त्यासोबतच कार्यकारी संयोजक, अभ्यासक टीम आणि संपूर्ण तळागाळातल्या आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांनी ज्या संविधानाच्या भरोशावर संपूर्ण या देश आज चालत आहे आणि या संविधानाने दिलेल्या फंडामेंटल राईट संविधानाच्या अनुषंगाने आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती प्रामाणिकपणे लढत आहे. 23 नोव्हेंबर 1994ला सुद्धा आदिवासी गोंडगोवारी जमात, जे 1950 पूर्वी गोवारी आणि 1956 नंतर गोंडगोवारी जे एंट्री झालेली आहे, संवैधानिक गोंडगोवारी, हा लढा तेव्हापासूनचा लढला जात आहे. जो कास्ट सर्टिफिकेट शेड्यूल ट्राईबच्या आम्हाला पूर्ववत मिळत होत्या त्याच निरंतर मिळत राहावा यासाठी 23 नोव्हेंबर 1994ला भव्य असा आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांचा हिवाळी देशनावर धडक मोर्चा झाला आणि त्यामध्ये शहीद झालेले 114 बांधवांना अजूनही शासन न्याय देऊ शकलं नाही. विविध सर्वेक्षण झाले, विविध कमिट्या झाल्या, विविध अँथ्रोलॉजिकल सर्वे झाले, इथनॉग्राफिक नोट झाल्या, माहितीच्या अधिकार थ्रू विविध शासनाचे संशोधनातून या जमातीचा इतिहास शासनाला कळून सुद्धा या जमातीला न्याय देण्यासाठी शासन कुठेतरी पळकाडूपणा करत आहे. तेच पळकाडूपणा काँग्रेस सरकारने सुद्धा केली आणि आताची भाजप सरकार सुद्धा करत आहे. या महाराष्ट्रातच नाही, या भारतामध्ये या जमातीचे 114 बांधव शहीद झाले. या भारतातली जालियनवाला हत्याकांडानंतर ही दुसरी घटना होती. ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या अंमलबजावणी करण्यामध्ये काँग्रेस सरकार कुठेतरी कमी पडत होतं, म्हणून 23 नोव्हेंबर 1994च्या हत्याकांडानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सत्ता पलट करण्याचं काम आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या हत्याकांडानंतर पहिल्यांदा झालं. या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये BJPचं सरकार आलं. कदाचित आदिवासी गोंडगोवारी जमातीला न्याय देतील बा, पण अँथ्रोलॉजिकल सर्वे 1976चा असो किंवा जे हत्याकांडानंतर 1995चा ज्याची अंमलबजावणी 2002 नंतर झाली, त्या अँथ्रोलॉजिकल सर्वेमध्ये सुद्धा 1950 पूर्वीचे गोवारी हेच गोंडगोवारी आहेत असं दर्शवलं गेलं असून सुद्धा जे संवैधानिक एंट्रीमध्ये शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये गोंडगोवारी आहे तेच गोंडगोवारी आहे असं असून सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये शासन कुठेतरी कर्जडीपणा करत आहे. या शासनानं अशा पद्धतीचे वेगवेगळे कागदपत्र निर्माण केलेले आहे, अशा पद्धतीचे पेज निर्माण केलेले आहे की गोवाऱ्यामध्ये दोन पद्धतीच्या गोवारी दाखवल्या गेल्या आहे, गोंडगोवारीमध्ये 2 पद्धतीचे गोंडगोवारी दाखवल्या गेलेल्या आहे. म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये असलेली गोंडगोवारी जमातीच्या 4 पद्धतीचे तुकडे करून टाकण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. आज बाबासाहेबांची जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवानिमित्त शासनानं जर अशा पद्धतीचे कुटकारस्थान करून बाबासाहेबांच्या संविधानाच्या, बाबासाहेबांच्या फंडामेंटल राईटच्या, बाबासाहेबांच्या संविधानाच्या
उल्लंघन करून जर एखाद्या जमातीला वारंवार डावलण्याचं काम जर शासन करत असेल तर या जमातीने पेटून उठणं गरजेचं आहे. आम्ही विविध पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर असो किंवा मोर्चा असो किंवा जेलभरो असो किंवा रस्ता रोको आंदोलन असो किंवा ठिय्या आंदोलन असो किंवा मोर्चा असो, विविध हिवाळी अधिवेशनावर आम्ही धडकण्याचं काम केलेलं आहे. पण शासन कुठंतरी आमचा गळचाप करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीने जागृत राहण्याची गरज आहे. ज्या पद्धतीचं शासन आपल्यासोबत खेळ करत आहे, नक्कीच त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ताकदीनं लढण्याची सुद्धा गरज आहे. आम्ही ज्या पद्धतीचा लढा लढत आहोत, शासनाला लक्षात असून सुद्धा शासन आमच्या एका भावाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडगोवारी सर्टिफिकेट देत असून त्याचीच मुली ज्या आमच्या घरामध्ये दिल्या जातात, आमच्या कुटुंबात दिल्या जातात, त्यांना गोंडगोवारी जमातीचं प्रमाणपत्र नाकारत आहे. म्हणजे रोटीबेटीचे आप्तसंबंध आमचे गोंडगोवारी जमातीचे सोबत गोंडांशी असून सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांची जे गोंडगोवारी जमातीचे असून सुद्धा आम्हाला डावलण्याचं काम कुठंतरी शासनच करत आहे हे आमच्या लक्षात येत आहे. पण शासनावर आम्ही विश्वास ठेवून शासनासोबत बैठकाच्या माध्यमातून आम्ही वारंवार त्यांना निदर्शनास आणून देतो. पण शासनानं ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं फुटकारस्थान करून वेगवेगळे पत्तर जे काढल्या जात आहे, जे आम्हालाच आमच्यामध्ये लढवण्याचा प्रयत्न जो केला जात आहे तो नक्कीच निंदनीय आहे. आणि शासनानं हे कारस्थान थांबावं. ज्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यात 18 डिसेंबर 2020चं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, पॅरा 87 पॅरा 83 नुसार आम्हाला जे आमची ॲफिनिटी आहे वाघोबा नागोबा ढालपूजा, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे 24 एप्रिल 1985च्या GR मध्ये दुरुस्त करावं आणि रितसर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं परिपत्रक काढून आम्हाला गोंडगोवारीचा दर्जा प्राप्त करून द्यावा. आमची संपूर्ण संस्कृती हे गोंडगोवारी असून आमचं वांशिक अस्तित्व खतम करण्याचं काम हे शासन जर करत असेल तर या जमातीने एकजूट राहणं गरजेचं आहे. या शासनासोबत लढण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे लढल्या जात आहे आणि तो न्याय मिळेपर्यंत लढत राहील. नक्कीच शेवटल्या श्वासापर्यंत आम्ही हा लढा जिवंत ठेवू, यामध्ये कुठलंही दुमत नाही. शासनानं सुद्धा समजून घ्यावं, आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या रक्तावर तुम्ही निवडून आलेला आहे आणि या आदिवासी गोंडगोवारी जमातीला न्याय देणं हे तुमचं प्राथमिक कार्य आहे. या जमातीला न्याय द्यावं एवढीच 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी या शासनाला विनंती करतो आणि या बाबासाहेबांच्या संविधानाला 100% इम्प्लिमेंट करावं, जेणेकरून तळागाळातल्या माझ्या माता बहिणी, माझ्या मित्रपरिवार, माझा जमात बांधव या बाबासाहेबांचा पहिलेही ऋणी होता, आताही ऋणी आहे आणि समोरही ऋणी राहील. जय सेवा, जय जवान, जय भीम.